काय ना श्रिया, आंधळा मग तो एक आणि देव देतो दोन असं झालंय माझं. मला फक्त माझ्या घरात परत यायचं होतं. माझ्या आईने माझ्याशी एकदा तरी बोलावं एवढीच छोटीशी इच्छा होती माझी. मी आपल्या घरात परत आलो. आई माझ्याशी बोलायला लागली. आता तर ती माझं कौतुक करते, माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवते. माझ्या मागे तिला माझा अभिमान वाटतो असंही म्हणते. मला नश्री, मला फक्त माझ्या घराचं छप्पर हवं होतं. माझ्या माणसांची ऊब हवी होती. हे सगळं तर मला मिळालंच, पण त्याचबरोबर भरपूर काम आणि आता यश सुद्धा मिळालं. या यशाचं श्रेय तुम्हाला दोघांना देऊन माझ्या आयुष्यातलं तुमचं महत्व मला कमी नाही करायचं श्री. पण खरंच मी आज जो काही आहे ना, तो फक्त तुम्हा दोघांमुळेच आहे. काका नाही, खरंच खरंच. म्हणजे खर तर घरातल्या मोठ्या माणसांनी लहानांना मोठं करायचं असतं, पण घरातल्या लहानांनी काकाला मोठं केल्याचं जगातलं एक पहिलंच उदाहरण असेल. चल रे काका. चला, बाहेर वाट बघतायत सगळे. चला चला चल. काय झालं बाळा? नाही, काही नाही सर, पण नशीब बदलतं ना, ते एका क्षणात बदलतं, लक्षात सुद्धा येत नाही. घे चेक घे. सर, चेक, कॉन्ट्रॅक्ट हे सगळं फारच लवकर होते असं नाही वाटत आहे का? हो, मला वाटलं तू वर्षानुवर्ष खस्ता खात असशील, कुठे काम जमत नाहीये, भिकाऱ्यासारखे पैसे देणाऱ्या कंपन्यात नोकऱ्या करून कंटाळला असशील. नाही सर, म्हणजे ते आहेच, पण तरी सर हे सगळं फार लवकर होतंय असं मला वाटतंय. सर मी आत्ताच आणि काय, जग फार पटकन बदलत आहे. आता ह्या क्षणी कुठेतरी एखादं विमान हजारो फूट उंचावर उडत असेल, कुठल्या तरी कंपनीचे शेअर्स कोट्यवधींचा धंदा करत असतील, तर कुठल्या तरी एखाद्या देशात अतिशय महत्वाच्या करारावर स्वाक्षऱ्या होत असतील, आणि तू ह्या कॉन्ट्रॅक्टवर सही करायला, विचार करायला वेळ मागतोयस. घे, तुला हवा तेवढा वेळ घे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, वेळ फार पटकन निघून जाते. विश्वास नाहीये माझ्यावर? हा, नाही सर, तसं नाही. वाच, प्रत्येकाच्या कामाची एक वेगळी पद्धत असते. मी चेक आत्ता दिला, पण सही नंतर घेणार. काय ना, माझा कागदापेक्षा माणसावर जास्त विश्वास आहे. कागद फाटूही शकतो, माणूस टिकला पाहिजे. काय, माणूस टिकला पाहिजे. वाच वाच, कुठल्याही पेपरवर न वाचता सही करू नये. आता माझंच बघ ना, चेक तुला देऊन टाकला, कॉन्ट्रॅक्ट आहे तुझ्याकडे, माझे हात रिकामेच आहेत. विश्वास ठेवल्यामुळे जो आनंद मिळतो ना, तो मला फार आवडतो. मनाला शांतता मिळते. सर,
कॉन्ट्रॅक्टच्या प्रत्येक पेपरवर सही करायची आहे का? हम्म. ओवाळायचा कार्यक्रम झाला असेल तर पुढचा कार्यक्रम करूया आपण. आई मस्त आहे. खूप आवडणार लोकांना. खूप डिमांड येईल बघ. आई सुखी राहा. हा वा आता मला तरी दे. अरे चळतो मला खूप चळतो. बघतेस ना आई. आता हातात धरून ठेवतो. कसं आहे खरं खरं सांगा, खोटं बोलशील तर पाप लागेल तुला. केक तसा बरा आहे. केक मध्ये काही कमी नाहीये. फक्त तुझ्या त्या वाकड्या नाकावर जो राग आहे ना तो जरा कमी करायला हवाय. बुद्धी हरवली आहे, सापडली तर परत आणून द्या अशी पाठीला होते. आता तरी नीट वाग जरा माझ्याशी. चला 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 पुढे सरका पुढे सरका. आई आज जेव्हा विघ्नेश्वर बेकर्स असे लिहिलेले मोठे मोठे बॉक्स जेव्हा आपल्या गाड्यांमध्ये चढत होते ना, असं भरून आलं होतं मला. खूप बरं वाटलं, खूप बरं वाटलं. आणि हे सगळं ना या दोघांमुळे झालंय. मी आयुष्यात कितीही काहीही केलं तरी यांच्या उपकाराची परतफेड मी कधीच नाही करू शकणार. आता राग आवरालाही मला तुम्हीच शिकवा, नाही का? हो हो शिकवा शिकवा. तुम्हालाच जमेल ते. ट्युशन साठी वेळ काढा, पण दोघांच्या, आमच्या दोघांच्या. मी कशाला? तूच शिक आधी. ऍक्च्युली ना श्री, तू मला ना राग आवरण्याचे धडे दे आणि हिला दुसऱ्याच्या डोक्यात कसं कमी जायचं त्याचे धडे दे. मी दुसऱ्यांच्या डोक्यात जाते? हो. तुझ्या जात असेल. तुझं डोकं खाली आहे ना गुडघ्यात. बास आता. आजचा कार्यक्रम संपला. आता सगळ्यांनी आपापल्या खोल्यात जा बरं. नाही नाही, सॉरी सॉरी आई, सॉरी. सॉरी सॉरी सॉरी. भाऊजी बेबी आपापल्या खोल्यांमध्ये जायचंय आता. अगं सॉरी म्हटलं ना आता वहिनी. भाऊजी डॉक्टरांनी काय सांगितलंय? जास्तीत जास्त वेळ एकमेकांबरोबर घालवायचा आहे, सगळ्यांच्या बरोबर नाही. जरा विचार करा ना. श्री, अरे खरंच गेली ती आपापल्या खोलीत. वहिनी काय तू पण आधी सांगायचंस ना, आम्ही टाइमपास करत बसतो नुसतं इथे. श्री, तू जाणार नाहीयेस आपापल्या खोलीत? वा भावा, बेस्ट बेस्ट बेस्ट. वा वाक्य वाक्य. भाऊ एकदम ओके काम झालं. हा 15-20 पत्रकार जमतील आणि 1000 भरचा मॉब जमवलाय. बस झालं. काय करायचंय 1000चं? आंदोलनाला बोलवलंय का शूटिंगला? आहो भाऊ एवढेच येतील त्या दिवशी. त्यापेक्षा मोठं आंदोलन करा. आहो भाऊ
ज्याच्या विरोधात आंदोलन करायला आपण जमा होत होतो ना, ते पिक्चरच बॉम्बला कोणी बघितलंच नाही. आता जर कोणी पिक्चरच बघितलं नाही तर त्या पिक्चर मध्ये देवी देवतांची टिंगल टावळी केली हे कोणाला कसं कळणार? अरे मग त्याच्या विरोधात आंदोलन करून काय उपयोग होणार आहे? जो पिक्चर लोकांनी बघितलाच नाही त्यांचे डोळे काय उघडणार आपण? पण दुसरा काही मुद्दाच नाही ना आंदोलन करायला. विलास, देव धर्म याचा वापर करता आला पाहिजे, मीडियाचं लक्ष गेलं पाहिजे आपल्याकडे. अरे जो पिक्चर लोकांनी बघितलाच नाही त्याच्या विरोधात आंदोलन केलं तर लोक आपल्याला हसतील. त्यापेक्षा एखादा कॉन्ट्रोवर्सी निर्माण करणारा पिक्चर असेल तर त्याच्या विरोधात आंदोलन करा, तरच आपल्याला त्याचा फायदा आहे. कळलं? उगाच फालतू गोष्टीत एनर्जी वाया घालवू नका, त्यामुळे त्या पिक्चरची किंमत वाढणार आहे. आपल्याला काय फायदा आहे त्याचा? चल जा. हे त्या फाईलचं काय? हा हे काय फाईल? हा, गोखले गृहोद्योगाचा इतिहास भूगोल समजा लिहिलेला आहे त्याच्यात. बेस्ट आहे, वाचा. भागीरथी गोखले, रमाकांत गोखले, उमाकांत, हो कैलासवासी उमाकांत गोखले, लक्ष्मीकांत गोखले, कावेरी, नर्मदा, इंद्रायणी, शरयू, श्रीरंग गोखले आणि जान्हवी सहस्त्रबुद्धे. हॅलो. हा हॅलो जान्हवी, तुला आता बोलायला वेळ आहे का की नंतर बोलूया? कामात आहे पण बोलू शकते. हा नाही अगं, तुला फोन घ्यायला वेळ लागला ना म्हणून मला वाटलं तू कामात असशील. हो अहो सध्या गीता नाहीये ना, त्यामुळे थोडं ऍडिशनल काम पडतंय, पण ठीक आहे मी बोलू शकते. हा त्याच बद्दल बोलायला फोन केला होता. बहिणी ते सोडून सगळं बोलताय तुम्ही. अगं पण तिला वेळ आहे की नाही विचारायला नको का? आता तिने फोन उचलला म्हणजे वेळ असणारच ना. अगं पण गृहीत धरायचं का आपण असं? आता आपल्या सुनेला गृहीत नाही धरणार तर कोणाला धरणार? हो का? मग हे तूच बोल थोडक्यात आणि मुद्देसूद बोल. हा अगदी. हॅलो जान्हवी, कशी आहेस? आता कशाला विचारतेस? कशाला चौकशा? भेटली होती ना सकाळी तुला? फोन उचलल्यानंतर असंच बोलायचं असतं. हो का? मग मी काय करत होते वेगळं? हॅलो हॅलो हॅलो, ऐकताय का? हॅलो बोल बोल. मी आपण नंतर बोलूया का? नाही नाही थांब थांब, सॉरी सॉरी, वहिनीशीच बोल. घे बोल. आता का ग? हा तर अगं मी असं विचारायला फोन केला होता की उद्या अनायसे सगळ्यांना सुट्टी आहे ना, तर मग आपण गीताला आणि मनीषला जेवायला बोलवूया का? हो बोलवूया ना. मी तशी आता मनीषकडे चक्कर मारणारच आहे आणि दोघही म्हणतायत एकदा येऊन जा येऊन जा, मग तेव्हा बोलते मी त्यांच्याशी. हा चालेल. आणि मग जेवायला काय करूया? म्हणजे नेहमीसारखंच की वेगळं विशेष? काहीही, म्हणजे अगदी साधं. आणि गोडाचं तर आपण करूच ना काहीतरी. हो ते तर करूच, नेहमीच करतो आपण. बरं आणि मग आहेराचं काय करूया? जरा विचार करते. ऍक्च्युली तसा आहेर दिलाय त्यांना आम्ही. अगं हो तुम्ही केला आहेर बरोबर आहे, पण आपल्या घरी लग्न झाल्यावर पहिल्यांदा येणार ना, म्हणजे आपण काहीतरी हातावर ठेवणारच त्यांच्या. तू काय विचार केलास का? वहिनी मला वाटतं आपण बेबी वंसांना विचारूया, नाही तर मला का नाही विचारलं म्हणून रुसून बसतात त्या. अगं हो, पण जान्हवीनी काही विचार केला असला तर तिला नको का विचारायला? नाही नाही तिला करू दे, पण बेबी वंसांना सांगूया, नाहीतर मग जान्हवीची आयडिया त्यांना नाही पसंत पडली तर. हो हो. हॅलो. हा बोल जान्हवी. मग ठरलं, तू विचारशील ना? आपण नक्की करूया ना बेत? हो आपल्या बाजूने करूया. हा पण एकदा मी त्यांच्याशी बोलून कन्फर्म करते. हो चालेल. मग ठेवू फोन? हो हो. अच्छा. वहिनी जान्हवीला फोन करून विचारूया गीताला एखादा छोटासा दागिना देऊया का म्हणून. आता का? बेबी वंसांना विचारणार होतीस ना, विचार आता त्यांना. पण ऐका ना वहिनी, अहो वहिनी. अरे वा, चला म्हणजे गीताची गाडी उत्तम मार्गावर लागलीये घरात. अगदी, म्हणजे गाडी स्टार्ट व्हायला असं काही प्रॉब्लेम आलाच नाही. अरे छान आहे ना मग. वेल बिगन इज हाफ डन. एक्झॅक्टली. बरं तुम्ही दोघही उद्या घरी येताय
त्या 6 जणी तुम्हाला भेटायला खूप उत्सुक आहेत. ए हो, आम्हालाही त्यांना भेटायचंय. आणि त्या मला जेव्हा भेटतील ना जान्हवी, तेव्हा मी तुझ्या सासवांना सांगणार आहे की तुमची सून लहानपणी इतकी मारकुटी होती. मी शहाण्या, मी मारायचे तुला? अरे तू परत मारतीयस मला? काय चाललंय? एकतर मला सतत मारत असतेस, नाहीतर बावळट म्हणत असतेस. काय चाललंय? हा चल ठीक आहे. हा ठीक आहे. बावळट. बरं सॉरी, उद्या आई बाबांना घेऊन ये नक्की. अगं नाही, आई बाबा ऍक्च्युली लग्नाच्या धावपळीत खूप दमलेत, म्हणून त्यांना जमणार नाही यायला. हे आपण नेक्स्ट टाइम नक्की सगळे एकत्र भेटू, चालेल? ओके. सॉरी, आई बाबांची फोनवर बोलत होते. दॅट्स ओके. बरं, उद्याचं नक्की आहे, तुम्ही दोघंही येताय? नक्की म्हणजे नक्कीच. मस्त पार्टी करूया. हे असं टिपिकल जेवण वगैरे नको, हं. मस्त डान्स पीन्सची पार्टी करूया. हा सॉरी, म्हणजे आमच्याकडे ना अशीच पार्टी करतात. आमच्याकडे म्हणजे माझ्या आईकडे खूप जवळचे नातेवाईक जमा झाले ना की आम्ही अशीच पार्टी करतो. हो करूया ना आपण, डान्स वगैरे सगळं करूया. हा. अरे बरं, इथपर्यंत आले आणि आई बाबांना भेटलेच नाही असं नाही होऊ शकत, त्यामुळे मी आता जरा आई बाबांना भेटते. मनीष बाय. बाय. इतक्या लवकर एवढी मोठी रक्कम? हो, ते किशोर साहेब आहेत ना आमचे, ते म्हणाले की बाबांच्या पायाचं ऑपरेशन करून घ्या. अगं बाई, त्याच्यासाठी दिलेत का हे पैसे? हो. अरे देवा, एवढी कशी काय तुला माझी दया आली? काय रे? अरे एवढा आनंदाचा क्षण आहे आणि चेहरा का असा पडून बसलायस? हस हस, आत्ता येईल हस. ही सगळी खूप घाई होती असं नाही वाटत आहे का तुला? हा, हो बाबा, पण परवा तुम्हीच म्हणालात ना की कंपन्या असे पैसे देतात. अरे पण ते एका विशिष्ट हुद्द्यावरच्या माणसाला, कंपनीच्या अधिकाऱ्यांना तुमच्याबद्दल विश्वास वाटायला लागल्यानंतर देतात. आता तुम्ही दुतोंडीपणा करू नका. हा, यात काय दुतोंडीपणा केला मी? आता हा विश्वास त्यांना पिंट्याबद्दल एका महिन्यातच वाटला असेल तर काय हरकत आहे हो तुमची? आणि बाबा, अहो ही उधारी नाहीये. अरे पण कर्ज तरी आहेस ना, तुला परतफेड करावीच लागणार आहे या कर्जाची. किती काळात परतफेड करणार आहेस तू याची? बाबा, अहो दर महिन्याला माझ्या पगारातून कापून घेतील ते. किती? पिंट्या, अरे खूप मोठी रक्कम आहे ही आणि खूप घाईघाईने तुला देण्यात आली आहे. पिंट्या, माफ कर, पण कुणीही आपल्यावर मेहरबानी करू नये असंच माझं आजही ठाम मत आहे. तुला कर्ज हवंय ना, तू बँकेत जा, कागदपत्र सादर कर. तुझ्या पगाराच्या प्रमाणात तुला जे काही शक्य असेल ते कर्ज मिळेल, मग ते तू फेड, माझं काही म्हणणं नाही. घ्या, घरात लक्ष्मी आली की ह्यांचं डोकं फिरलंच म्हणून समजा. मागे तो अनिल देत होता तेव्हा देखील असंच वागले हे. कला, त्या अनिलची नियत काय होती? काय काय नियत होती त्याची? फक्त जानूशी लग्न करणार होता तो, एवढंच ना? अगं पण म्हणून ते योग्य होतं का? नाही तर जानूला काही कोणी राजकुमार वरणार होता का? अगं पण अनिल सारखा विधूर तिच्यासाठी अयोग्य नव्हता का? हो पण नाकारलंच ना त्याला. का गळ्यात बांधलं कोणी तिच्या? बांधायला निघालीच होतीस तू, तेव्हाही निघाली होतीस आणि तिच्या अपघातानंतरही निघाली होतीस. आता किती वेळा काढणार आहात तुम्ही तेच तेच? हे बघ, मी मागचं काढत नाहीये, पण तुझं वागणं कधी बदलणार आहे हा खरा प्रश्न आहे. पैसा पैसा असतो. हो ना, मग त्याची पूजा करायची भाषा करू नकोस. पैशाचा हव्यास सर्वनाशाकडे नेतो हे लक्षात ठेव. जावई बापूंकडे एवढा पैसा आहे, त्यांचा नाही झाला तो सर्वनाश, अजून काहीतरी नवीन नवीन करतायत ते. पैशाचा हव्यास बाळगत नाहीत, पावित्र्य जपतात लक्ष्मीचं, म्हणून सुख नांदतंय त्यांच्या घरात. हो, तेच सुख मला माझ्या घरात हवंय. ते पैशाने येणार नाही, त्यासाठी वृत्ती तशी असावी लागते. वृत्तीने तुमचं ऑपरेशन होणार आहे का? त्याच्यासाठी पैसाच लागतो ना. अरे पण मुळात मला माझ्या पायाचं ऑपरेशन करायचं असेल तर हा प्रश्न येतो ना. मला माझ्या पायाचं ऑपरेशन करायचंच नसेल तर या प्रश्नाचा विचार कशाला करू मी? बाबा बाबा प्लीज प्लीज तुम्ही जरा शांत व्हा प्लीज. आपण शांतपणे सगळं बोलू. मी शांतच आहे रे बाळा, शांतच आहे. पण पैशाच्या लोभाने इतकं सगळं रामायण घडून गेलं आपल्या घरात, तरी देखील या बाईचं वागणं अजून सुधारत नाही याचं वाईट वाटतंय मला.
पैशामुळे नडतं तरीही तुम्ही सुधारत नाही याचा मला राग येतो. हे बघ कला, आपण दोघं दोन वेगळ्या ग्रहावरची माणसं आहोत. असो, करा तुम्ही तुमची मनमानी करा. कधी कवडीची हौस मौज नाही का? मौज मजा नाही आयुष्यात, नुसतं आपलं भोगत राहायचं. आई आई बघ, तू जरा शांत हो नका प्लीज, जरा शांत अरे हो. तू मला का सांगतोय शांत व्हायला? तू ह्यांना सांग ना जरा कधी. अगं मीच मेली नतद्रष्ट आहे. यांचंच सतत नेहमी सगळं बरोबर असतं, माझं नेहमीच चुकतं. कला पुरे, शेजाऱ्या पाजाऱ्यांना तमाशा नकोय. माझं नरडच दाब मग आता तू. एकदाची मी मेले ना की मग तुम्ही सगळे मोकळे व्हा लागली या सगळ्यातनं. काय काय चाललंय? बाहेरपर्यंत आवाज येतोय तुमचा. काय झालंय?